आता खरेदी फक्त आपल्या हिंदू बांधवाकडून, एवढंच विनंती आहे. कोणाच्या दुकानातून काय खरेदी करतो ते लक्षात ठेवा. जय शिवराय, जय लवजी मित्रांनो. सर्वांना विनंती की आता आपले हिंदू उत्सव चालू झालेले, गणेश उत्सव असतील, नवरात्र असतील, दिवाळी असतील, प्रत्येक कोणतेही उत्सव असतील तर ते उत्सव हिंदूंचे, हे विसरू नका. आणि आपण कोणाकडून खरेदी करतो ते सुद्धा लक्षात ठेवा, कारण की आता नाही तर कधी नाही. फक्त विचार करा की आपण कोणाच्या दुकानात जातोय, काय विकत घेतोय. कारण की आपल्या हिंदूंकडून खरेदी केली तर तो हिंदूंचंच रक्षण करेल, पण त्यांच्या दुकानातून खरेदी केली तर आपल्या मंदिरं तोडतील, आपल्या धर्माला बदनाम करतील, आपल्या देवाच्या मूर्तीवरती दगड मारतील, आपल्या बहिणींना लवजामध्ये फसवतील, आपल्या गोमातेची हत्या करतील. आणि तुम्ही त्यांच्या दुकानातून घेणार का? ठरवा. गुगल पे असेल, जीपे असेल, काही असेल, तो नंतरचा प्रश्न. पहिला तुम्ही हिंदू म्हणून आपण कोणाच्या दुकानातून वस्तू घेतो ते ठरवा, गरजेचं आहे. तर आज आपण हिंदू म्हणून सावध नाही झालो, सावधगिरी नाही बाळगली. आपल्याला नक्की काय घ्यायचंय, कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत, त्या पवित्र पाहिजे, शुद्ध पाहिजे आणि आपल्या माणसाकडून पाहिजे, हे पूर्ण लक्षात घ्या. कारण की आपला माणूस म्हणजे हिंदू बांधव, आपली संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृती आणि आपला धर्म म्हणजे हिंदू धर्म. आणि त्यामुळे आपण ज्याच्या दुकानातून वस्तू घेतोय तो पण सुद्धा आपला हिंदू बांधव पाहिजे, हे विसरू नका. जी आजपर्यंत चूक झाली, आता याच्यापुढे ती चूक होणार नाही. आता खरेदी फक्त आपल्या हिंदू बांधवाकडून, एवढंच विनंती आहे. कोणाच्या दुकानातून काय खरेदी करतो ते लक्षात ठेवा. का? कारण की गाय कापणारा नाही, गायला पूजा करणारा आपला मालक पाहिजे, तेवढी विनंती. जय श्रीराम, जय शिवराय, जय लवजी.